हक्काचं पाणी मिळवून देण्यासाठी स्वतःची किडनी बाद होईपर्यंत बापू लढत राहिले. उपोषण, सासवड ते सिंचन भवन जलदिंडी, विधानसभेच्या पायऱ्यांवर आंदोलनं केली, विधानसभेत आवाज उठवला. अशा अनेक मार्गांनी बापू सरकारशी संघर्ष करतच राहिले. आज गुंजवणीच्या पाण्यासाठी संघर्ष करत पुरंदरकरांचा वर्षानुवर्षाचा प्रश्न मार्गी लावला. पाणी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी काम सुरू झालंय. जमिनींचं संपादन अत्यंत किचकट आणि वेळखाऊ असल्यानं बापूंनी कॅनॉल रद्द करून बंद पाईपलाईनचा निर्णय घेतला. त्यामुळे जवळपास 400 कोटींची बचत झाली. 30% सिंचन क्षेत्र वाढलं गेलं. शेतकऱ्यांची जवळपास 1200 एकर जमीन वाचली. मूळ योजनेत नसणारे नारायणपूर ते जेजुरी ग्रामीण दवणे मळ्यापर्यंतच 5800 हेक्टर इतकं क्षेत्र समाविष्ट करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेता आला. धरण व लाभ क्षेत्रातल्या उंचीतील फरक आणि धरणातील पाण्याच्या दाबाचा वापर करून विजेविना 100% सूक्ष्म सिंचनाद्वारे शेतकऱ्याला 6 एकरापर्यंत पाणी देणारी ही देशातली पहिलीच योजना पुढील 5 वर्ष आपल्या दृष्टीनं अत्यंत महत्वाची आहे. आणि म्हणून धनुष्यबाण चिन्हासमोरील बटण दाबून विजय बापू शिवतारे यांना प्रचंड बहुमताने विजयी करा. मल्हारी मार्तंडाची जेजुरी महाराष्ट्राचं मराठी माणसाचं सबंध महाराष्ट्रातील तरुण तरुणी आपल्या नवजीवनाची सुरुवात करतात. आपल्या वैवाहिक आयुष्याला मल्हारी मार्तंडाचे शुभाशीर्वाद लाभावे म्हणून नवदाम्पत्य इथे नतमस्तक होतात. प्रतिवर्षी लाखो भाविक भंडारा पकाळी लावून आपली पुढील वाटचाल करतात. अशा या पवित्र जेजुरी तीर्थक्षेत्राचा कायापालट व्हावा ही भाविक भक्तांची अनेक वर्षांपासूनची इच्छा. सन 1770 मध्ये अहिल्यादेवी होळकर यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. गडाच्या पश्चिमेला 17.5 एकर जमीन संकल्पना मांडली. नामदार ऐका, सर्व कार्यकर्त्यांना विनंती, आपल्या जागेवर बसून घ्या. त्या ठिकाणी मध्ये पोलीस बांधव जे उभे त्यांना विनंती आहे की त्या समोर जे कार्यकर्ते उभे त्यांना खुर्च्यांवर बसून द्यावं. फक्त हा समोरसाठी हा महिलांसाठी राखीव आहे, याची नोंद घ्या. बोलायचं मला नाही
माणूस आपला गणा गणा विजय आपला मना मना माणूस आपला झट झट भगवा वादळ उठतंय आला 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 गो बैठला हसन सागर वासना आगतर घोष डुबला पुन्हा रे विजय लोकशाहीचा अन्ना आहे हिचा पातळ उरत नाच शेतकऱ्यांच्या शेतात फिरत आणि त्याच्यातून अंजन काढत होतील त्या तालिबानी अंतरात विजय शिवतारे 200 वर्ष हॅलो पत्रकारांना तिथं बसण्यासाठी सहकार्य करायचे जरा सगळ्यांनी प्लीज सर्व पत्रकारांना त्या ठिकाणी जर आपले कार्यकर्ते बसले असतील तर त्यांनी मागे जाऊन बसायचंय आणि पत्रकार बांधवांना त्या ठिकाणी जागा करून द्यायची विनंती आहे आपल्या कार्यकर्त्यांना सगळ्यांना ती जागा पत्रकारांसाठीच राखीव याची नोंद घ्या कुठे जायचंय कृपया सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की पत्रकारांसाठी ती जागा राखीव आहे पत्रकारांना सहकार्य करायचंय काय म्हणजे लावाडा पण अंगात आहे
त्या ठिकाणी पत्रकारांची व्यवस्था केली आहे. सर्वांना विनंती आहे, या ठिकाणी सहकार्य करायचंय. कृपया लक्षात घ्या, पत्रकारांना त्या ठिकाणी आसनाची व्यवस्था केली, त्या ठिकाणी बसू द्या. थोडस ऍडजस्ट करा सगळ्यांनी. नाना का उशीर केला म्हणजे कल्ले बॅटरी होऊन लक्षात चाललंय का पाण्याच्या बाटल्या ठेवल्या
हॅलो कुठे आहे तुम्ही ज्यांच्या परिसर स्पर्शामुळे पुरंदरच्या या दुष्काळी भागातला गायीच्या गोठ्यात जन्म झालेला ते उपशय गायीच्या पोटी जन्म घेतलेला विजय शिवतारे मंत्री झाला ते वंदनीय बाळासाहेब ठाकरे महायुतीच्या सगळ्या घटक पक्षातील कार्यकर्त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत. मी पुन्हा एकदा विनंती करतो पहिल्या रांगेतील कार्यकर्त्यांना पत्रकारांना थोडंसं सहकार्य करा. त्या ठिकाणी पत्रकारांना जागा करून द्या. पुन्हा एकदा माझी आपल्या सर्वांना विनंती आहे. आजच्या सभेचे मुख्य मार्गदर्शक महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथभाई शिंदे यांचं सासवडमध्ये आगमन झालंय.
माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हेही सासवडमध्ये दाखल झाले. भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत दादा पाटील हेही काही वेळात या ठिकाणी पोहोचत आहेत आणि आपल्या जनसंवाद सभेला या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. सर्व कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी खुर्च्यांवर बसून घ्यायचं. वर्षामुळे पुरंदरच्या या दुष्काळी भागातला गायीच्या गोठ्यात जन्म झालेला आणि उपाशी आईच्या पोटी जन्म घेतलेला विजय शिवतारे मंत्री माननीय बाळासाहेब ठाकरे भोसले साहेब तुम्ही जरा स्टेजवर या. भोसले मांडववाले आपण तुम्ही स्वतः स्टेजवर या. तारीख सांगितली राजेंद्र भोसले मांडववाले आपल्याला विनंती आपण स्टेजवर या जरा स्वतः.
या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथभाई शिंदे, राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब, आदरणीय विजयबापू शिवतारे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. सन्माननीय चंद्रकांतदादा पाटील साहेब हे या ठिकाणी आलेले आहेत. या पुरंदरच्या अशा ऐतिहासिक सासवडच्या पालखी तळावर आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. या ठिकाणी आलेल्या सर्वच नेते मंडळींचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. मी सर्व लोकांना विनंती करतो की आपण या ठिकाणी बसून घ्यायचंय. राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथभाई शिंदे साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब, आदरणीय चंद्रकांतदादा पाटील साहेब, या ठिकाणी मी मुख्यमंत्री साहेब, उपमुख्यमंत्री साहेब व चंद्रकांतदादांना विनंती करतो, गणेश पूजन, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार, त्याचप्रमाणे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचं पूजन, तसेच धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या प्रतिमेचं पूजन, महात्मा ज्योतिबा फुले यांना या ठिकाणी अभिवादन, त्याचप्रमाणे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब यांच्याही प्रतिमेचं या ठिकाणी पूजन होणार. क्षत्रिय छत्रपती शिवाजी महाराज की अखंड हिंदुस्थान प्रबोधनकार सुपुत्र देश धर्म मराठी मनाचा मानबिंदू हिंदू अस्मितेचे शिरोमणी हिंदुस्थान हिंदुस्थानचे एकमेव दैवत हिंदू हृदय सम्राट सरसेनापती शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा. एकनाथभाई शिंदे तू मागे बढ़ा, अजितदादा पवार तू मागे बढ़ा, देवेंद्र फडणवीस आगे बढ़ा. या ठिकाणी सर्व महापुरुषांच्या प्रतिमेचं या ठिकाणी पूजन झालेलं आहे. यानंतर प्रमुख अतिथींचं स्वागत आपण या ठिकाणी करणार आहोत. मी या ठिकाणी विजयबापू शिवतारे, दिलीप बाबा यादव आणि माननीय हरिभाऊ लोळे यांना विनंती करतो की त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथभाई शिंदे यांचं स्वागत करायचंय. फोटोग्राफर जरा अलीकडे ये. सगळी वाट लावतोय त्यानंतर आदरणीय दुर्गाडे सर, आदरणीय वामनतात्या जगताप आणि राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष यांना विनंती करतो की त्यांनी अजितदादांचंही स्वागत करायचंय. तदनंतर चंद्रकांतदादा पाटील यांचं स्वागत, माजी आमदार अशोक भाऊ टेकवडे, माननीय जालिंदर भाऊ कामटे, माननीय निलेशजी जगताप व माननीय बाबासाहेब जाधवराव यांनी चंद्रकांतदादा पाटील यांचं स्वागत करायचं. सन्माननीय शिवसेनेच्या ज्योतिताई वाघमारे यांचं स्वागत ममताताई शिवतारे लांडे यांनी करायचंय.
संविधानाच्या प्रती या ठिकाणी देण्यात येणार आहेत. ताईच्या हस्ते ज्योतिताई वाघमारे, ममताताई शिवतारे लांडे हे ज्योतिताई वाघमारे यांचं स्वागत करणार आहेत. ऐतिहासिक अशा या सासवडच्या पालखी तळावर ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी आलात. आपणा सर्वांचं मनपूर्वक या ठिकाणी हार्दिक स्वागत. खर तर लोकसभा निवडणूक 2024 संपूर्ण देशात या निवडणुकीचे पडघम वाजू लागलेत. परंतु 1 महिन्यापूर्वी संपूर्ण पुणे जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात ही निवडणूक फक्त बारामती लोकसभा मतदारसंघाची आहे का अशा प्रकारची चर्चा चालू झाली होती. बऱ्याचशा गोष्टी त्या ठिकाणी घडल्या आणि त्या ठिकाणी आपले नेते पुरंदर हवेलीचे माजी मंत्री विजय बापू शिवतारे यांनी या निवडणुकीत न लढण्याचा निर्णय घेतला. तो का घेतला हे पुरंदर हवेलीच्या जनतेला सांगण्यासाठी. त्या निर्णयात ज्यांचा आपल्याला फार आग्रह होता, एकनाथ भाईंचा, देवेंद्र फडणवीस साहेबांचा, त्या निर्णयात नेमकं पुरंदरसाठी काय ठरलं, काय घडलं हे सांगण्यासाठी या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आदरणीय चंद्रकांत दादा आले. या ठिकाणी मी भाईंना सांगू इच्छितो, त्या ठिकाणी त्या निर्णयाच्या प्रति आम्ही 2दा तुम्हाला भेटायला आलो. एक चांगली गोष्ट झाली, 25-30 वर्षापासून शिवसेनेचे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना वर्षा बंगला बघायला मिळाला. वर्षा बंगल्यावर आपला मुख्यमंत्री 3 फुटावरून पाहायला मिळाला. वर्षा बंगल्यावर चहाही मिळाला आणि वर्षा बंगल्यावर जेवणही मिळालं. एक आमच्यासारख्या कार्यकर्त्याचं त्या ठिकाणी भाग्य की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी आवर्जून आपल्याला वेळ दिला. या ठिकाणी मी आलेल्या सर्व पाहुण्यांचं स्वागत करतो. यानंतर सचिनजी खरात RBIचे यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी स्वागतपर 2 शब्द बोलावेत. रयतेचे राजे शिवाजी महाराज, संभाजीराजे, फुलेशाह आंबेडकर यांच्या विचाराला अभिवादन करतो. याच मतदारसंघामध्ये बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणूक होत आहे. परंतु गेले कित्येक वर्षापासून आदरणीय महाराष्ट्र राज्याचे विकास पुरुष अजितदादा यांनी बारामती तालुक्याचा तसेच पिंपरी चिंचवडचा विकास काय केला हे जनतेला चांगलंच माहित आहे. साहेबांनी ती जागा दिली आणि आदरणीय दादा या कामाकडे लक्ष देऊन रोजच्या रोज हे काम कुठपर्यंत आलेलं आहे याची काळजी घेताना दिसत आहे. तसेच लंडन मधलं घर, मऊ येथील स्मारक, नंतर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या घरात बसून संविधान लिहिलं त्या घराचं सुद्धा सुशोभीकरण माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी केलं आहे. मी एवढंच सांगू इच्छितो, दादा हे महाराष्ट्र राज्याचे विकास पुरुष आहेत. आपल्यास विनंती करतोय, आदरणीय दादांच्या विकासाला पहा आणि महाराष्ट्र नव्हे तर पुरंदर तालुका सुद्धा विकासाकडे न्या. यासाठी सुनेत्रताई पवार यांनाच मतदान करा असं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात पक्ष आव्हान आपल्यास करत आहे. जय भीम, जय भारत. आजच्या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादीच्या महिला प्रदेश अध्यक्षा रुपालताई चाकणकर या ठिकाणी उपस्थित झाल्यात. मी ममताताई शिवतारे यांना विनंती करतो की त्यांचं त्या ठिकाणी स्वागत करायचं आहे. बापूंनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आदरणीय दादा यांच्या शब्दाला मान देऊन त्या ठिकाणून निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर
विरोधकांनी या ठिकाणी एकेरीवर जाऊन बापूंवर सेटलमेंट केली, तह केला, अशा प्रकारचे आरोप केले. आपण पुरंदरवासी आहोत, आपल्या नेत्यावर आपला विश्वास आहे. होय, बापूंनी तह केला, बापूंनी तह केला पुरंदरसाठी असणाऱ्या गुंजवणीच्या पाण्यासाठी, बापूंनी तह केला पुरंदरमध्ये होऊ घातलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी, बापूंनी तह केला पुरंदरच्या प्रत्येक नागरिकाच्या विकासासाठी. आणि नेमकं त्या ठिकाणी काय घडलं हे प्रत्यक्षात तुमच्या समोर सांगणार आहेत तुमचे आमचे सर्वांचे नेते, पुरंदर हवेलीचा स्वाभिमान आदरणीय विजय बापू शिवतारे. या ठिकाणी बाहींना बापूंचा सत्कार करायचा आहे, पण तत्पूर्वी एक मोठा हार आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी सर्वच नेते मंडळी एका हारामध्ये महायुतीचे यायला पाहिजेत. सर्वांचं स्वागत. अरे भरपूर मोठे आणखी बाकीचे लोक या. समोरचे बाजूला व्हा, समोरचे बाजूला व्हा. या ठिकाणी बाहींना बापूंचा त्या ठिकाणी सन्मान करायचा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बापूंचा त्या ठिकाणी सन्मान करतायत. शाळा आणि बुके द्यायचे. या ठिकाणी आपल्या समोर आपले नेते आदरणीय विजय बापू शिवतारे या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत. जय भवानी. आवाज कमी येतोय. जय भवानी. जय शिवाजी. संपूर्ण महाराष्ट्राचा आराध्य दैवत शिव छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले, महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांच्या परिसर स्पर्शामुळे पुरंदरच्या दुष्काळी भागात गायीच्या गोठ्यात आणि उपाशी आईच्या पोटी जन्म घेतलेला विजय शिवतारे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळापर्यंत पोहोचू शकला ते वंदनीय बाळासाहेब ठाकरे. या सर्वांनाच वंदन करून पुरंदरच्या या पालखीदाराच्या पवित्र मैदानावर उपस्थित असणारे राज्याचे लाडके मुख्यमंत्री, कोयनेच्या धरणग्रस्तातील धरणग्रस्त, एक शेतकऱ्याचा मुलगा पोट भरायला म्हणून ठाण्याला जातो, आनंद दिघे साहेबांच्या संपर्कात येतात. शाखा प्रमुखापासून सामान्यपणे रिक्षा चालक असणारे आमचे एकनाथभाई शिंदे कर्तृत्वाच्या बळावर राज्याचे मुख्यमंत्री झाले. 2 ऑगस्टला देखील आपल्या भेटीसाठी ते आले होते. आज पुन्हा त्यांचं मनपूर्वक असं मी इथे सहर्ष स्वागत करतो. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आपल्या परखड बोलण्यासाठी विचारांसाठी प्रसिद्ध असणारे, आता मी म्हणू शकतो माझे चांगल्या जवळचे मित्र स्नेही अजितदादा पवार, राज्याचे अतिशय संवेदनशील, सर्वसामान्य लोकांसाठी झटणारे
आणि तुम्हाला कोणाला सांगितलं तर विश्वास वाटणार नाही. 3री 4थीला मी मुंबईत होतो, त्यावेळेस मी नारळवाडीत राहत होतो आणि आमचे दादा प्रभुदास चाळीमध्ये बाजूला फक्त मध्ये रस्ता होता, त्या इमारतीत ते राहत होते. या सभेसाठी उपस्थित असणारे आमच्या ज्योतिताई वाघमारे असतील, चाकणकरताई असतील, माझी मुलगी डॉक्टर ममता भोसलेताई, उपस्थित सर्वच, अशोकभाऊ टेकडे असतील, जालिंदरभाऊ कामते असतील, बाबासाहेब जाधवराव असतील, आमचे शरद सोनवणे असतील, गारटकर साहेब राष्ट्रवादीचे जिल्हा प्रमुख, वासुदेव नाना काळे, दौलत नाना चितोळे, दुर्गाळे सर, अनेक शिवसेनेचे पदाधिकारी, निवडून आलेले जिल्हा परिषद सदस्य, तालुका पंचायत समिती सदस्य, नगरसेवक सर्वच व्यासपीठावर आहेत. वेळ झाली म्हणून आपली सर्वांची माफी मागतो, सगळ्यांची नावं घेता येणार नाही. उपस्थित सर्व पत्रकार आणि पालखी तलाव जमलेल्या माझ्या स्वाभिमानी सर्व पुरंदरकर, हवेलीकर बंधू आणि भगिनींना, बरोबर 1 महिना झाला मुख्यमंत्री महोदय पलीकडच्या पालखी तळावर महिला दिनाच्या निमित्ताने माझ्या मुलीने डॉक्टर ममताने कार्यक्रम घेतला होता. 5-6 हजार महिला होत्या आणि फक्त पाहुणा म्हणून गेलो, कुठच्याही व्यवस्थेमध्ये नव्हतो. काय खरं असतो मला माहित नाही, परंतु अनेक वेळा अनेक गोष्टी बारामती असेल, भोर असेल, सर्वच मतदारसंघातून एक वेगळा अंडरकरंट होता आणि मला बोललं जात होतं की काहीतरी आपण केलं पाहिजे. आणि मग त्या कार्यक्रमात मी जाहीर केलं, ऑनलाईन होता कार्यक्रम, की बारामती लोकसभा आपल्याला लढलं पाहिजे. मी तसं ठरवलं, जाहीर केलं. लोकशाहीच्या एका पत्रकाराने ऑनलाईन बरोबर चालवलं, त्या पत्रकारांनी टीव्हीला दुसऱ्या दिवसापासून टीव्ही 9 पासून सर्वच मीडिया जिथे मी असेल तिथे होता. मांडलेली माझी लॉजिक ठीक होती, परंतु आता ते जाऊ द्या. लोकांना प्रचंड उत्साह, पुरंदर चालू झाले, ओरमध्ये ते सुद्धा सर्व मतदारसंघातून आणि महाराष्ट्रातून अनेक नेते आणि अनेक सामाजिक कार्यकर्ते माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. दोनदा मुख्यमंत्री साहेबांची चर्चा झाली, परंतु माझं मन तयार होत नाही. देवेंद्र फडणवीस साहेब 2-3 वेळा बोलले, दादा मुख्यमंत्र्यांशी बोलत होते. आणि मग एक दिवस मी निश्चय केला होता, नाही कुठच्याही परिस्थितीत लढायचं म्हणजे लढायचं. की लोकांच्या हातात निवडणूक असेल, लोकांना ठरवू द्या काय ठरवायचं. आयुष्याची लढाई आर पारची लढायची, इकडे नाही तर तिकडे. मी मागाशी सांगितलं आणि परत सगळं आमच्या नेत्यांना सांगू इच्छितो, होय आमच्या पुरंदरला माहिती आहे, आजही तो शिवतारे गोठा म्हणून बोलला जातो. त्या गोठ्यावर माझा जन्म झाला, गाईच्या गोठ्यात 1.5 एकर जमीन. जाधववाडीची शाळा असेल, हरगुडीची शाळा असेल, परिंजाची शाळा असेल, मुंबईमध्ये इंजिनिअरिंग असेल, व्यवसाय नोकऱ्या स्वबळावर केला, स्वयंभूपणे केला, व्यवसाय देखील केला. आज कुणालाही विश्वास वाटणार नाही एवढा विजय शिवतरेंना देवाने आशीर्वाद दिले आणि स्वयंभूपणे स्वतःचं साम्राज्य मुंबईमध्ये देखील मी निर्माण केलं. स्वतःच्या मनाला जे वाटेल, सगळी बुद्धीला वाटेल त्याच्यावर विचार करायचा, त्याच्यावर निर्णय घ्यायचा आणि पाठीमागे हटायचं नाही. हा माझा मूळ स्वभाव. परंतु याला
एक असा काही अनामिक फोन मला आला आणि मुख्यमंत्री महोदय दुःखी आहेत, नाराज आहेत, तुम्ही ऐकत नाही, माहितीला अडचण होईल, अनेक ठिकाणी अपक्ष उभे राहिले, महाविकास आघाडीचा फायदा होईल आणि ज्या हेतूने अख्खा देश आज काम करतोय, उमेदवार कोणी असो, इथे आता सुनेत्राताई उमेदवार आहेत, खरा उमेदवार कोण आहे? पंतप्रधान नरेंद्र मोदी. आणि म्हणून प्रत्येक मत जे जाणार आहे ते त्यांना जाणार आहे. देशाची तिसऱ्या वेळा सत्ता त्यांच्या हातात येणार आहे. गोर गरीब लोकांसाठी काम करणारा माणूस. आणि मग विजयराव तुम्ही असं जर वागलं तर बरोबर नाही. आणि म्हणून निर्णय बदलला. मुख्यमंत्री महोदय पुन्हा एकदा सांगतो, आयुष्यात कसलीही भीती मला नाही, बेडर कुठचेही निर्णय बदलण्याचा माझा स्वभाव नाही. परंतु निवड आपलं सांगणं, देवेंद्र भाऊंचं सांगणं आणि त्याचबरोबर मी हाही देखील दादा विचार केला, आपल्यालाही बोलून दाखवलं. माझ्या एका छोट्याशा अशा निर्णयामुळे जर काही अघटित घडलं, मला खात्री होती मी निवडूनच नाही, पण जर अघटित घडलं तर कदाचित एक हरवतेर माणूस, राज्यासाठी काम करणारा माणूस, तडफेने काम करणारा माणूस, अजितदादांसारखा, कुठेतरी त्यांना सुद्धा सेटबॅक नको. मनापासून हा विचार, मनापासून हा विचार. एक दिवस नाही गेलो, पण दुसऱ्या दिवशी रात्री गेलो. मी आपल्याला सांगू इच्छितोय, बऱ्याच ठिकाणी मला महाराष्ट्रातून झालं, किती खोके घेतले, दादांसमोर फाटली, काय 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 काही लोकांनी केलं. आता अर्थात नेटकरी वेगवेगळ्या पक्षाचे असतात. मी लढत होतो त्यावेळेस कदाचित सपोर्ट करत होतो, लढा नाही. आणि मग मी जेव्हा थांबलो जा भाई, त्यावेळेस मग त्यांना इच्छित साध्य होते म्हणतात उलट म्हणून. विजय बापू शिवतारेंना कुठच्याही आणि कोणाच्याही खोक्यांची गरज नाही. देवानेच एवढे खोके दिलेत मला गरज नाही. परंतु तो गैरसमज आपलाही होऊ नये. मला माहित आहे, गावागावातून ज्या पद्धतीने संपूर्ण लोक पेटून उठले होते, सर्व पक्षाचे होते, पुरंदर एक झाला होता. आणि म्हणून जेव्हा मी तडजोड केली, बोललो, त्यावेळेस मी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना हेच सांगितलं, हे मी प्रेसमध्ये सांगेल, परंतु पुरंदर हवेलीच्या आणि संपूर्ण मतदारसंघातील जनतेने जो एवढा पाठिंबा मला केला होता, इतका उत्साह होता, त्यांचा कोणाचा विश्वासघात वाटू नये, त्यांना कोणाला विश्वासघात वाटू नये. आणि म्हणून जे काही संघर्ष करून मिळणार होतं ते तहात मिळालं या संपूर्ण मतदारसंघांसाठी. ते मला तुम्ही सांगितलंय, तेच तुम्ही या पवित्र माऊलींच्या पालखीतळावर येऊन पुरंदर हवेलीच्या आणि संपूर्ण बारामती लोकसभा मतदारसंघातून आलेल्या सर्व तरुण कार्यकर्त्यांना सर्वांना सांगा, तुमच्या तोंडातून ऐकू द्या. दादांना मी सांगितलं होतं, प्रचंड राग होता, कधी कधी बोलता बोलता अनेकांच्या चुका होता. माणूस काय तसा वाईटही नसतो, पण प्रचंड रोष दादा पुरंदरच्या जनतेचा होता. जेव्हा जेव्हा मी गावात जायचो, समोर बसलेले लोक आहेत, मला म्हणायला लागले, बापू आम्ही ऐकणार नाही, तुम्ही सांगितलं तरी ऐकणार नाही. बरोबर आहे की नाही? नोटाला मतदान करू, पण इतर ठिकाणी मतदान करणार नाही. आणि म्हणून मी दादांना सांगितलं, मी सांगितल्यानंतर लोक ऐकतील, सर्व काय होईल, पण तरीही आपण आपला एक शब्द विश्वास या समोरच्या बसलेल्या संपूर्ण स्वाभिमानी जनतेला द्यावा, जेणेकरून हे संपूर्ण मतदारसंघामध्ये
एक सकारात्मक लाट येईल. आणि मगाशी मी म्हटल्याप्रमाणे निश्चितपणे माननीय नरेंद्र मोदींना तिसऱ्या वेळेस पंतप्रधान बनवण्यासाठी दादा असतील, भाई असतील, सर्वच जण आम्ही सर्व एवढ्याच कारणासाठी त्यांच्या बरोबर आहेत. एका अतिशय निस्वार्थी, त्यागी, 18 तास लोकांसाठी काम करणारा, वर्षानुवर्ष सुट्टी न घेणारा, अशा प्रकारचं एक त्यागी असं व्यक्तिमत्व हे भारताचं तिसऱ्यांदा पंतप्रधान झालं पाहिजे. राष्ट्रनिष्ठा ही अल्टिमेट